मुंबई उपनगरामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू झाली होती। त्याच्यामुळे आता अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीही साचलंय। भांडूप LVS मार्गावर ठाण्याच्या दिशेकडे जाणाऱ्या लेनवर पाणी साचलंय, त्याच्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतोय। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी। पाहूया। मुंबई पूर्व उपनगरात आज सकाळपासून जोरदार पावसाची आहे ती सुरुवात झालेली आहे। मी सध्या आहे भांडूप विभागात। तुम्ही पाहू शकता भांडूप विभागात जे सकल भाग आहेत ते त्या विभागात आहे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकता मी आता आहे भांडूप विभागात। भांडूप विभागाच्या LBS मार्गाची पाहणी केली असता LBS मार्गावर मोठ्या प्रमाणात आहे ते पाणी आहे ते सध्या आता साचायला सुरुवात झाली आहे। वाहनांच्या एकच मार्गिका आहे ती सध्या सुरुवात केलेली आहे। एकच मार्गिकेने वाहन आता सध्या जाताना दिसत आहेत। सकाळच्या सुमारास चाकरमानी देखील कुठे कामाच्या दिशेने निघाले होते, मात्र असा जर पाऊस जर जोरात राहिला तर चाकरमानी देखील कुठेतरी कामावर जातात त्याचे अडथळे निर्माण होऊ शकतात। भांडूप असेल, मुलुंड असेल किंवा कुर्ला असेल, पवई असेल, त्या विभागात काही पाणी साचायला सध्या आता सुरुवात झालेली आहे। पाहायला गेलं तर जो सकल भाग आहे भांडूप विभागातला त्या विभागात देखील सध्या आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पाहायला गेलं तर या साईडला एक मोटर देखील लावण्यात आलेली आहे पाणीचा निचरा होण्यासाठी, मात्र पाण्याचा पावसाचा जोर इतका आहे तर पाण्याचा निचरा होण्याला देखील कुठे अडथळे निर्माण होतात आपल्याला पाहायला आहे। मुर्रामे साम TV मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।